गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि मी आता बनवत आहे अख्खी मसूर भिजून घेतलेली आहे आणि त्याच्यात बटाटा टाकणार आहे, भाजी बनवणार आहे. तर चला आपण कढई ठेवली, तेल टाकले, जिरे टाकूया आपण अर्धा चम्मच. आणि आपण त्याच्यामध्ये लसूण टाकूया. आणि कांदा आणि कढीपत्ता टाकून घेऊया. तर चला आपण आता भाजून घेऊया. चला आता आपण कांदा अर्धा भाजलाय चांगला, जास्त पण करपवायचं नाही. आपण टॅमॅटो टाकून घेऊया याच्यामध्ये. आणि आपण मीठ टाकणार आहोत, म्हणजे आपला टॅमॅटो लवकर बारीक होतो. आपण बारीक करून घेऊया टॅमॅटो चांगला. आपण त्याच्यात हळद पण टाकणार आहे, छोटा स्पून. तर मिक्स करून घेते चांगलं. तर आपण आता मसाला टाकून घेऊया. आपला घरी बनवलेलाच मसाला आहे, तोच वापरते मी. तुम्हाला तिखट किती त्याच्यात तुम्ही टाकू शकताय. आणि आपण आता अख्खी मसूर टाकून घेऊया त्याच्यामध्ये. तर हे बघा भिजून बटाटा टाकला त्याच्यात. आणि आपण आता याच्यामध्ये मिक्स करणार आहोत. थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे. वाफेवर पण होते, पण एकदम सुकी होते लगेच. आपल्याला चपातीबरोबर भाकरीबरोबर खायला पाहिजे. थोडेसे पातळ बनवणार आहे, म्हणजे शिजण्यासाठी पाणी टाकणार आहे जरा. तर त्याला 10 मिनिटांमध्ये शिजून रेडी होते. तर आपण आता जास्त पण नाही पाणी, बघा एक मोठी उकळी गेली ना, आणि आपण झाकण ठेवायचं, बारीक करायचं, होऊन जातं त्याच्यामध्ये. तुम्ही कशी बनवतात मला सांगा. मी एकदम साधी सोपी, त्याच्यामध्ये दुसरं जास्त काही नाही टाकलं. तर चला आता 10 मिनटं भाजी तयार होते. आणि बघा कलर पण किती छान आलाय. चला भाजी झाल्यावर दाखवते. चला आपण 10 मिनटं झालेली आहेत, बघूया भाजी आपली झाली की नाही. मस्त कलर आलाय आणि भाताबरोबर पण तुम्ही खाऊ शकताय. आणि हे बघा शिजली, जास्त पातळ पण नाही आणि घट्ट पण नाही. आणि बटाटा पण शिजला असेल, तुकडा झाला म्हणजे शिजलाय. तर त्याला आपण मी वाटीत काढून घेते. झालेली आहे. आपण गॅस बंद करूया आता.
वाटीत काढून घेतली. आपण थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर कशी वाटते नक्की सांगा. तुम्ही कशी बनवताय मला सांगा. तर आपण ही चपाती आहे बनवली, भात बनवणार आहे. तर आपण चपातीबरोबर खाणार आहोत, भाताबरोबर ते. तर कशी वाटते नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.